हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा, जेणेकरून मला समजेल खरोखरच तुमच्यासाठी हे व्हिडिओ खरोखरच आवडीचे आहेत, तर त्यानंतर मला बनवण्यासाठी व्हिडिओ चांगलं वाटेल। तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 5th मॅनेजमेंट अकाउंटिंग याचा पेपर 2 डिसेंबर 2024 या दिवशी होणार आहे। तर या दिवशी होणार आहे, तर त्या अगोदर तुम्हाला प्रिव्हियस इयरचा जो क्वेश्चन पेपर आहे आपला नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये मॅनेजमेंट अकाउंटचा 75 मार्क्सचा जो पेपर झालेला होता, तर त्याचे पेपर सॉल्विंग आपण पूर्ण घेत आहोत। तर बघा, प्रश्न पहिला जो आहे 20 मार्काचा, तर याचं सॉल्विंग आपण केलेलं आहे। तर याचा आन्सर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे। क्वेश्चन फर्स्ट याचा आन्सर असं। त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, फंड फ्लो स्टेटमेंटवरती विचारण्यात आलेला होता, तर हा सुद्धा आपण क्वेश्चन पूर्ण व्यवस्थित सोडून घेतलेला आहे। त्यानंतर क्वेश्चन दुसरा, याला और तुम्हाला फंड फ्लो स्टेटमेंटवरतीच क्वेश्चन विचारण्यात येतो। जे विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये उत्तर सोडवायचं आहे आणि जे मराठीमध्ये आहेत त्यांनी मराठीमध्ये सोडवायचं आहे। तर बघा, आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर दुसरा, हा सुद्धा 15 गुणासाठी आहे आणि जो और क्वेश्चन आहे तर तो और क्वेश्चन आपण सोडून घेत आहोत। या आधीच्या क्वेश्चनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर सगळ्यात आधी तुम्हाला क्वेश्चन वाचायचा आहे। तर काय सांगितलेलं आहे बघा, द बॅलन्स शीट ऑफ कुंतुकर कंपनी लिमिटेड ॲज ॲट द एंड ऑफ 2020 and 2021 आर गिवन बिलो। लायबिलिटीज दिलेला आहे 2020-21च्या, असेट दिलेल्या आहेत ओपनिंग क्लोजिंगच्या। तर बघा, या प्रॉब्लेममध्ये फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट कशावरती दिलेली आहे, तर ते सगळ्यात आधी तुम्हाला बघायचं आहे। तर बघा, A plant purchased for 4,000, depreciation 2,000, was sold for cash 800 on September 30, 2020. On 1st 30, 2020, an item of furniture was purchased for 2,000. तर बघा, इथे प्लांट परचेस केलेला आहे, डिप्रिसिएशन यामध्ये ॲड आहे आणि विकलेला आहे 800 रुपयाला, ठीक आहे। आणि जूनला फर्निचर परचेस केलेला आहे 2000ला आणि these were the only transaction concerning fixed asset during the 2020. A dividend of 22.5% on original share was paid. You are required to prepare fund flow statement and verify the result by preparing a schedule of changes in working capital. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल करायचं आहे। तर या चेंजेस इन वर्किंग कॅपिटलमध्ये काय येईल, तर करंट असेट, करंट लायबिलिटी, त्यानंतर इथे प्लांटवरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे। सेकंड स्टेप कुठली आहे, तर जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे। तर प्लांटवरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे, तर प्लांट अकाउंट एक ओपन करा। त्याचबरोबर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही थर्ड स्टेप आहे। त्याच्यानंतर फंड फ्लो स्टेटमेंट हे चौथी स्टेप आहे, तर हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे। तर बघा, चला आपण हा प्रॉब्लेम सोडवून घेऊयात। जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा प्रॉब्लेम मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेला आहे। तर यामध्ये बघा, मी हा प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून घेतलेला आहे आणि हा सॉल्व सुद्धा केलेला आहे, जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही। तर बघा, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर इयर आणि चेंजेस इन वर्किंग कॅपिटल घ्यायचं आहे आणि करंट असेट घ्यायचे आहेत आणि करंट लायबिलिटी मायनस करून वर्किंग कॅपिटल आपल्याला भेटणार आहे। तर इन्क्रीज इन कॅपिटल हे 51,000 आणि चेंजेस इन वर्किंग कॅपिटल हे दोन्ही सारखं आलं, तर तुमचं स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल हे आलं बरोबर आहे असं समजायचं आहे। तर बघा, सुरुवात करूया। तर प्रिपेअर करायचं आहे स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, पर्टिक्युलर्स इयर्स चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, इन्क्रीज डिक्रीज इयर 2020-21 अशा पद्धतीने याचा फॉर्मॅट आहे। त्यानंतर पहिल्यांदा एक करंट असेट, तर करंट असेट कुठले आहेत, तर बघा डेटार, कॅश आणि स्टॉक। तर ह्या करंट असेट तुम्हाला ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत। 2020ची अमाऊंट 30, हे सर्व अमाऊंट जसे तसे ॲज इट इज तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत।
त्यानंतर इथे बघा चेंजेस इन वर्किंग कॅपिटल कसं करायचं, तर बघा डेटास किती आहेत ओपनिंगचे 30,000, क्लोजिंगचे किती आहेत तर 70,000. इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं इथे तर इन्क्रीज झालं. कितीने इन्क्रीज झालं तर 40,000ने इन्क्रीज झालं. तर फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्हाला इन्क्रीज झालेलं असेल, जर असेट इन्क्रीज झाली तर इन्क्रीज कॉलममध्ये लिहायचं आहे आणि लायबिलिटी इन्क्रीज झाली तर डिक्रीज कॉलममध्ये लिहायचं आहे. आणि कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये काय करायचं आहे तर असेट इन्क्रीज झाली तर लेस करा आणि लायबिलिटी इन्क्रीज झाली तर इन्क्रीज म्हणजे ॲड करा आणि लायबिलिटी कमी झाली तर लेस करा आणि असेट कमी झाली तर ॲड करा. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा कॅश दिलेले आहे ओपनिंगची 30,000, क्लोजिंगची 45,000. तर इन्क्रीज झालेला आहे 15,000नं, तर हे इन्क्रीज कॉलममध्ये घ्या. स्टॉक दिलेला आहे 60,000, 65,000, इथे 5,000नं इन्क्रीज झालेला आहे. त्यानंतर टोटल करून घ्या. करंट असेटची टोटल याची येईल 2020ची येईल 1,20,000 आणि 2021ची येईल 1,80,000. त्यानंतर बघा करंट लायबिलिटी बी. तर करंट लायबिलिटी कोणत्या आहेत आपल्या, तर इथे बघा प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला दिसत आहेत. इथे बघा मी स्क्रीनवरती प्रॉब्लेम शेअर केलेला आहे, लक्षपूर्वक बघा आणि वहीमध्ये पण आन्सर दिलेला आहे. तर करंट लायबिलिटी कोणत्या आहेत तर सन्ड्री क्रेडिटार्स. इथे बघा सन्ड्री क्रेडिटार्स इथे एकच लायबिलिटी आपली दिसून येत आहे, तर ही तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर सन्ड्री क्रेडिटार्स ओपनिंगचे किती आहेत तर 86,000 आहेत आणि क्लोजिंगचे किती आहेत तर 95,000 आहेत. तर इथे इन्क्रीज झालं आहे का डिक्रीज झालं आहे सांगा बरं मला. तर इथे झालेलं आहे इन्क्रीज. जेव्हा लायबिलिटी इन्क्रीज होतात तेव्हा आपण कुठे घेत असतो तर डिक्रीजमध्ये घेत असतो. 9,000 रुपये हे डिक्रीजमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर बघा करंट असेट आणि करंट लायबिलिटी आपल्याला लिहून झालेले आहे. तर वर्किंग कॅपिटल बरोबर ए मायनस बी. तर टोटल करा एची आणि बीची टोटल करा आणि लेस करा. किती येईल तर 34,000 येतील ओपनिंगचे, क्लोजिंगचे येतील 85,000. तर इथे किती झाले तर बघा क्लोजिंगचे 85,000 हे जास्त आहेत, मग इथे 51,000 कमी पडलेले आहेत. तर इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल आपला 51,000 आलेला आहे. आणि इकडे बघा इन्क्रीज कॉलमची टोटल करा किती येईल तर 60,000. डिक्रीजमध्ये किती आहे तर 9,000 हे मायनस करा. इथे किती राहतील तर 51,000 तुमचे इन्क्रीजमध्ये राहतील म्हणजे डिक्रीजमध्ये राहतील. तर अशा पद्धतीने इन्क्रीज ऑफ स्टेटमेंट चेंजेस इन वर्किंग कॅपिटल तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत ॲडजस्टमेंटकडे. तर बघा अ प्लांट परचेस्ड फॉर 4,000. तर बघा इथं प्लांटची ॲडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून आपण प्लांट अँड मशिनरी अकाउंट ओपन करायचं आहे. तर प्लांट अँड मशिनरी अकाउंट ओपन केल्याबरोबर तुम्हाला काय लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन हे कंपल्सरी घ्यायचं आहे. डेबिट बॅलन्स असल्यामुळं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर किती दिलेलं आहे बघा प्लांटचं, इथे बघा प्लांट ॲट कॉस्ट 1,04,000. तर 1,04,000 इथे टू बॅलन्स ब्रॉड डाऊनला घ्यायची आहे आणि 1,00,000 ही क्लोजिंगची कुठं घ्यायची आहे तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,00,000 तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर त्यानंतर बघा ॲडजस्टमेंटमध्ये अ प्लांट परचेस्ड फॉर 4,000. कितीला परचेस केले तर 4,000ला. त्याच्यामध्ये डिप्रिसिएशन किती आहे तर 2,000. तर हे डिप्रिसिएशन लिहून घ्यायचं आहे आपल्याला 2,000 बाय डिप्रिसिएशन 2,000. त्यानंतर बघा वॉज सोल्ड फॉर कॅश. कितीला विकले तर 800 रुपयाला. परचेस कितीला केले तर 4,000. त्यामध्ये ॲड डेप्रिसिएशन आहे आणि विकले कितीला तर 800 रुपयाला. तर इथे लिहा बाय सेल्स 800 आणि आपल्याला लॉस कितीचा झाला आहे तर 1,200चा लॉस झालेला आहे. म्हणजेच बघा किती 4,000 यामध्ये प्लस डिप्रिसिएशन 2,000 यामधनं लेस केले तर विकले कितीला 800. तर यामधनं 800 लेस करा 2,000मधनं किती राहिले तर 1,200. तर 1,200चा लॉस झालेला आहे म्हणून इथे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,200 इथे लिहून घ्यायचं आहे आणि हे अकाउंट क्लोज करायचं आहे. तर क्लोज करा. बघा किती येते अमाऊंट, तर इथले डेबिट साईडची टोटल जास्त येते तर दोन्ही साईडला लिहून घ्या. मग इथे काय येईल तर डेबिट साईडची टोटल आणि क्रेडिट साईडची टोटल ही आपली दोन्हीची पण सेमच येत आहे. कॅल्क्युलेट करून बघा 1,00,000 त्याचबरोबर 1,200 प्लस 2,000 प्लस 800 किती होईल तर 1,04,000. हे दोन्हीकडे सेम आलेली आहे तर इथे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. आणि यातलं बाय डेप्रिसिएशन
हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे. बाय सेल्स हे कुठं जाईल, तर बाय सेल्स हे तुमचं सेल केलेलं 800 रुपये सोर्सेस साईटला जाईल ॲप्लिकेशनमध्ये, आणि बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हे 1200 जातील लॉस झालेला. तर लॉस कुठे लिहित असतो आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहित असतो, त्यामुळे हा लॉस झालेला डेबिटला लिहिलेला आहे. त्यानंतर बघा ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर बघा ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करत असताना तुम्हाला त्यानंतर बघा फंड ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय येईल, तर बघा इथे डेप्रिसिएशन आपल्याला दिलेलं होतं 2000, तर 2000 डेप्रिसिएशन हे लिहिलेलं आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन प्लांटवरती किती डेप्रिसिएशन होतं, तर इथे प्रॉब्लेममध्ये पहा, तर ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करत असताना तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर प्रॉब्लेममध्ये बघायचं आहे शेअर कॅपिटल. इथे पहा शेअर कॅपिटल आपण डेबिट साईडला घेतो का प्रॉफिट अँड लॉसच्या, तर नाही. त्यानंतर बघा दुसरं आहे शेअर प्रीमियम. तर शेअर प्रीमियम आपण सोर्सेस साईडला घेतो. जनरल रिझर्व आपण घेत असतो. तर जनरल रिझर्व इथे काय झालं आहे, इन्क्रीज कितीनं झालेला आहे, तर 10,000नं. तर इथे जनरल रिझर्व 10,000 इथे लिहून घ्यायचं आहे. इथे बघा मी लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटिंगमध्ये याचं बॅलन्स तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन हे 10,000 तुम्हाला क्रेडिटला अगोदर घ्यायचं आहे, आणि 17,000 तुम्हाला कुठे घ्यायचं आहे, तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 17,000 हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर 6% डिबेंचर प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन प्लांट. तर बघा 6% डिबेंचर आहेत हे वेगळे आहेत. तर 70,000 आणि 50,000 इथे काय झालेलं आहे, डिबेंचर इन्क्रीज झालेला आहे का डिक्रीज, तर डिक्रीज झालेलं आहे. तर हे डिबेंचर आपण कुठे लिहायचं आहे, तर इथं रिडम्शन झालेलं आहे. तर डिबेंचर कितीने रिडम्शन झालेलं आहे, तर 20,000नं. तर हे कुठे जाणार, तर ॲप्लिकेशन साईटला जाणार. त्यानंतर पहा प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन प्लांट. तर प्लांट किती आहेत, तर ओपनिंगचे आहेत 50,000, क्लोजिंगचे आहेत 56,000. तर इथे किती आहेत, तर 6,000 हे डेप्रिसिएशन झालं प्लांटचं. तर हे तुम्हाला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट 6,000 हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन, इथे बघा प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. तर फर्निचर ओपनिंगचे किती आहेत, तर 5,000, क्लोजिंगचे आहेत 6,000. तर डेप्रिसिएशन ऑन प्लांट राहिले किती, 1,000. तर इन्क्रीज झालेलं आहे, तर ते 1,000 तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्स. तर टॅक्स काय झालेला आहे, तर प्रोव्हिजन केलेलं आहे कितीचं, तर 10,000. इथे प्रोव्हिजन फॉर टॅक्स ओपनिंगचं आहे 20,000, क्लोजिंगचं आहे 30,000. तर तुम्हाला इथे प्रोव्हिजन फॉर टॅक्स हे किती लिहायचं आहे, तर प्रोव्हिजन फॉर टॅक्स तर हे काय आहे, तर हे आपलं म्हणजेच बघा आपण जसं प्रॉफिट अँड लॉस आपलं क्रेडिटचं बॅलन्स, म्हणजे जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला आणि क्रेडिट बॅलन्स ओपनिंगला लिहित असतो, तसंच प्रोव्हिजन फॉर टॅक्सचं काय करायचं, तर बघा ओपनिंग जे बॅलन्स आहे तर ते तुम्हाला ओपनिंग बॅलन्स प्रोव्हिजन फॉर टॅक्स ॲप्लिकेशनला लिहायचं आहे, आणि क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स हे आपण करंट लायबिलिटीजमध्ये याचा इफेक्ट घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपलं प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय काय घ्यायचं आहे, डेप्रिशिएशन झालं, आपलं फर्निचर जनरल रिझर्व झालं. त्यानंतर आपण अकाउंटमध्ये जायचं आहे, म्हणजेच प्लांट अँड मशिनरी, म्हणजेच प्लांट अकाउंटमध्ये जायचं आहे. तर इथे बघा डेप्रिसिएशन किती आहे, 2,000 आपण घेतलेलं आहे. कितीचं सेल झालेलं आहे, तर 800चं सेल गेलेलं आहे. तर हे आपण सोर्सेस साईटला घेत असतो. आणि इथे बाय प्रॉफिट अँड लॉस कितीचा झालेला आहे, 1200चा. तर हा लॉस तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा हे अकाउंट ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं तयार करून झालेलं आहे. तर बघा इथे क्रेडिट साईडला फ्री होल्ड लँड 1,00,000 ओपनिंगला पण तेवढंच होतं, क्लोजिंगला पण तेवढंच होतं, त्यामुळे आपण इथे घेणार नाहीत. प्लांट ॲट कॉस्ट
तर कॉस्ट प्लांट ॲट कॉस्ट किती आहे तर 1,04,000 आणि 1,00,000. तर प्लांट ऑन कॉस्ट ही काय झालेली आहे तर इन्क्रीज नाही तर डिक्रीज झालेली आहे. जेव्हा आपले असेट इन्क्रीज होते तेव्हाच आपण याचा इफेक्ट करत असतो. इथे इन्क्रीज झालेली नाही तर डिक्रीज झालेली आहे, त्यामुळे आपण ते घेतलेलं नाही. तर बघा फर्निचर ॲट कॉस्ट 7,000, इकडे होतं 9,000, तर हे आपण लिहून घेतलेलं आहे. बघा फर्निचरचं किती झालेलं आहे 9,000, तर 1,000 हे आपण, तर फर्निचर ऑफ काय झालेलं आहे तर इथं परचेस झालेला आहे कितीनं तर 2,000नं, तर आपण इथे लिहून घेतलेलं आहे फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये. बघा त्यानंतर इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे 6,000 आणि 18,000. तर बघा ओपनिंगचं 6,000 आणि क्लोजिंगचं 18,000. तर यामध्ये काय झालेलं आहे परचेस झालेला आहे. तर परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट कितीचं 20,000चं परचेस झालेलं आहे, म्हणून आपण ॲप्लिकेशन साईटला लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा डेटार कॅश आणि स्टॉक हे तर आपण लिहिलेलं आहे करंट असेटमध्ये. त्यानंतर बघा इथे खाली ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तर सगळ्यात शेवटी आपण फंड फ्लो स्टेटमेंट तयार करणार आहोत. त्याआधी ॲडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला क्लोज करून घ्यायचं आहे. तर डेबिट साईडची टोटल करा, क्रेडिट साईडची टोटल करा. तर डेबिट साईडची टोटल येईल 89,700, ही दोन्हीकडे लिहा आणि बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,000 हे यातून लेस करा. राहतील बाय फंड फ्रॉम ऑपरेशन किती राहील तर 79,700. तर हे फंड फ्रॉम ऑपरेशन आपण कुठे घेत असतो तर हे आपण ॲप्लिकेशन साईटमध्ये नाही तर फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्सेस साईटला आपण हे घेत असतो. तर फंड फ्रॉम ऑपरेशन किती आहे तर 79,700. तर हे फंड फ्रॉम ऑपरेशन एकदा लिहून झालं की तुम्हाला परत एकदा ट्रायल बॅलन्सकडे वळायचं आहे. तर स्टार्टिंगपासून बघायचं आहे. तर बघा फंड फ्रॉम ऑपरेशन, तर शेअर कॅपिटल किती आहे तर ओपनिंगचं आहे 1,00,000, क्लोजिंगचं आहे 1,50,000. तर बघा इश्यू ऑफ शेअर कॅपिटल किती आहे तर 50,000. तर 50,000 आपण इश्यू केलेले आहेत. त्यानंतर शेअर प्रीमियम किती आहे तर 5,000. तर हे 5,000 तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर आपण ॲडजस्टमेंटमध्ये कुठे सेल केलेली आहे का तर हो, तर कुठे सेल केलेलं होतं तर बघा सेल कितीचं केलेलं होतं तर 800चं आपण सेल केलेलं होतं, तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर क्लोजिंग, त्यानंतर ॲप्लिकेशन साईटला पहा, इथे बघा जनरल रिझर्व आपण घेतलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस घेतलेला आहे, 6% डिबेंचर आपण कुठे घेतलेला आहे तर 50, 60, 70. तर 6% रिडम्शन झालेलं आहे डिबेंचरचं, तर हे आपण 20,000 इथे लिहून घेतलेलं आहे. डेप्रिसिएशन ऑन प्लांट, तर हे डेप्रिसिएशन प्लांटचं आपण इथे घेतलेलं आहे किती 6,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. त्यानंतर बघा प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑफ फर्निचरचं पण आपण घेतलेलं आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्स ओपनिंग स्टॉक आपण घेतलेला आहे ॲप्लिकेशन साईटला 20,000 आणि क्लोजिंग घेतलेला आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 30,000. सन्ड्री क्रेडिटर्स तर आपण वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करत असताना घेतलेला आहे. त्यानंतर या असेट साईटला तर फ्री होल्ड लँड हे तर सेम बॅलन्स आहे, त्यामुळे आपण घेणार नाही. प्लांट ॲट कॉस्ट, तर 1,04,000 आणि 1,00,000. प्लांट ॲट कॉस्ट काय झालेली आहे इथे तर डिक्रीज झालेले आहे. तर डिक्रीज झालेच आपण घेत असतो का तर नाही. तर बघा इथे काय दिलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये, These were the only transaction concerning fixed asset during the 2020. A dividend of 22.5% on original share was paid you, preparing a schedule of changes in working capital. त्यानंतर बघा इन्व्हेस्टमेंट कितीचे आहे तर 60,000 ओपनिंगचे होते, क्लोजिंगला किती झाले तर 20,000. तर परचेस झालेला आहे, परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट 20,000 आपण इथे घेतलेले आहेत. त्यानंतर कॅश, डेटार्स आणि स्टॉक हे तर आपलं करंट असेट आहे, तर ते वर्किंग कॅपिटल घेतलेलं आहे. त्यानंतर बघा डिव्हिडंड पेड हे 22,500 कुठून आले तर डिव्हिडंड पेड आपल्याला कुठे दिलेला आहे पहा, डिव्हिडंड पेड आपल्याला
तर बघा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे अ डिव्हिडंट ऑफ म्हणजे 22.5% ऑन ओरिजिनल शेअर वॉज पेड. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फंड फ्लो स्टेटमेंट अँड व्हेरीफाय द रिझल्ट बाय प्रिपेअरिंग. तर बघा डिव्हिडंड किती सांगितलेलं आहे आपल्याला 22.5. तर डिव्हिडंड आपण कशावर कॅल्क्युलेट करत असतो तर ओरिजिनल शेअर्स, तर म्हणजे शेअर्सवरती करत असतो. परंतु यांनी काय सांगितलेलं आहे तर डिव्हिडंड तुम्हाला कशावर प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे तर डिव्हिडंड तुम्हाला ओरिजिनल शेअर म्हणजे कोणते तर जे आपले आधीचे शेअर्स आहेत हे शेअर कॅपिटलमध्ये ओरिजिनल शेअर्स बघा 1 लाख हे झाले आपले ओरिजिनल शेअर्स. तर ओरिजिनल शेअर्सवरती तुम्हाला 22.5% काढल्यानंतर किती येतं बघा तर आपले ओरिजिनल शेअर्स आहेत 1 लाख इंटू 22.5 डिवायडेड बाय 100 तर किती येईल पहा. तर कॅल्क्युलेशन करून पहा तुम्ही 22,500 हे आपले डिव्हिडंड येतील. तर ह्याचा दोन इफेक्ट कुठे होतील तर फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये ॲप्लिकेशन साईटला डिव्हिडंड पेड 22,500 घ्या आणि डिव्हिडंड पेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 22,500 हे घ्या. त्यानंतर तुमचं इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल इथे घ्यायचं आहे 51,000 आलेलं. त्यानंतर याची टोटल करा, दोन्ही साईडची टोटल 1,35,500 येईल. तर बघा जर तुमची टोटल हीच आली तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर असेल. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा, काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर मला कमेंट करा. आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 5 यामधील मॅनेजमेंट अकाउंटिंग याचा प्रिव्हियस पेपरमधील क्वेश्चन दुसऱ्यामधील दोन्ही क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन तिसरा हा कॅश फ्लो स्टेटमेंटवरती असेल. तर याचा आन्सर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. यापुढे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहील, त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. धन्यवाद.